कोकण नुसतं एक भौगोलिक क्षेत्र नाही, तर तो आहे निसर्गाशी जोडलेला एक भाव. इथे पाऊस पडतो तेव्हा फक्त तो जमीन ओली करत नाही, तो माणसाच्या मनालाही हिरवं करतो. इथे माती बोलते, पाऊस आठवणी सांगतो आणि माणूस निसर्गाशी संवाद साधत जगतो. हे आहे कोकण. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे आपल्या कोकणात, जिथे निसर्ग, माती आणि माणसं एकत्र येऊन भात लावणीचा सुंदर सण साजरा करतात. पावसाने भिजलेलं शेत आणि चिखलात उतरून काम करणारे आपले माणसं ही फक्त शेती नाही, तर ही आहे कोकणची संस्कृती, मेहनत आणि अभिमान. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल निसर्गाशी जोडलेलं खरंखुरं ग्रामीण आयुष्य. खरं सांगायचं तर या मातीत पाय ठेवल्यावर मन आपोआप शांत होतं. जणू काही निसर्ग सांगतोय, थोडं थांब, थोडं जग आणि साधेपणात समाधान शोध. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस चालू झाला की भाताची पेरणी होते आणि पेरणी झाल्यानंतर साधारणतः 30 दिवसात भात लावणीसाठी तयार होतं. त्यासाठी भाताचं रोप काढलं जातं. त्याला दाढ असं म्हणतो आम्ही. दाढ काढून झाल्यानंतर लावणीसाठी मळ्या तयार करून घ्याव्या लागतात. पहिल्यांदा जमीन फोडून घ्यावी लागते. त्याला उकळ असं म्हणतात. उकळ झाल्यानंतर बेर करायची, म्हणजे उभं तास फिरवायचं आणि आडवा नांगर फिरवायचा. ते झाल्यानंतर मग चिखलाला सुरुवात करायची. चिखलाला पाऊस भरपूर लागतो. साधारणपणे वीटभर उंचीचं पाणी चिखलासाठी लागतं. चिखल चांगला मळून झाला की मग लावणी लावायला घ्यायची. दोन पद्धतीची शेतं असतात. एक म्हणजे धरपाण्याची शेती आणि दुसरी पाणथळ शेती, म्हणजे जमिनीच्या आतून झरे येतात आणि जमीन दलदलीत झालेली असते. आणि धरपाण्याची शेती वरून जो पाऊस पडेल त्याच्यावर लावली जाते. त्यातील आमची धरपाण्याची शेती काही दिवसांपूर्वी लावून पूर्ण झाली.
भात लावणी म्हणजे फक्त रोप लावणं नाही, ती आहे भविष्यासाठी केलेली एक प्रार्थना आणि पुढच्या अनेक महिन्यांचा आधार. पावसाने भरलेल्या भात शेतीत जिथे चिखल आहे, पाणी आहे, थकवा आहे, पण तरीही चेहऱ्यावर समाधान आहे. तुम्ही कधी कोकणातल्या भात लावणीचा अनुभव घेतला आहात का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.